उचल डब्बा जाय कामावर. फिरवायला आपल्याकडे कॅमेरा. आज चालला होता मी कामावर. पहिला दिवस होता, 7 दिवस घरी होता कारण की माझी तब्येत खराब होती. मग कसं आता डायरेक्ट डेली कामावरचेच ब्लॉग येते ना आपले. तर डायरेक्ट बंड्या भाऊ सोबत चालला होता कारण की पुष्पा भाऊ येईल ना होते ना भाऊ कामावर. मग काय बाबासाहेबांना वंदन केलं आणि डायरेक्ट 100च्या स्पीडनं निघाल्या मग कामावर जायसाठी. मग काय ही गाडी पाहणं केवढी मोठी आमच्या समोर गेली. तर या रस्त्यानं भाऊ व्यवस्थित चालवत जा. सावधा फैजपूर मध्ये कारण की बनाना सिटी म्हणून मोठ्या मोठ्या गाड्या होता. GMD मध्ये कामाले आणि मी चालला होता BLC मध्ये. मग कसं पाहणं भावड्याक 100च्या स्पीडनं निघाला आणि आमचे माणसं पहा कसे बॉक्स घेसून कसे पुढे पुढे चालता येतं कारण की आम्ही आले होते BLC मध्ये. एवढं मोठं रणगाडा पाहिलं म्हटलं बाप रे बाप. हे मोठे भाऊ म्हणत होते की ते ब्लॉग डेली पाहता. मग भाऊलीन त्यांनी घेतला आपल्या ब्लॉग मध्ये. सर्वांकडे गेले आपले व्हिडिओ. मग कसं भाऊ तुम्ही सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. मग काय पुन्हा गेले नावी मध्ये कामाले. फिरवायला आपल्याकडे कॅमेरा. मामा म्हणत होता की ते ब्लॉग काही येतच नव्हते कामावरचे. म्हणलं आता डेली येतील. मग हे मोठे भाऊ भेटले चिनालवाले लई घेतले आपल्या ब्लॉग मध्ये. भाऊ म्हणे तू बी आमच्या सोबत. मग त्यांच्यासोबत काढले. हे मोठे भाऊ भेटले लई घेतले आपल्या ब्लॉग मध्ये. नाव म्हणून गेले 100च्या स्पीडनं मयामध्ये जायले. मयामध्ये आले ना म्हणलं बापरे बाप लवकर गाडी होईल. मग काय इकडे तर गैरी मोठी एअर होती. मग काय कामावर घेतला एक सीन आणि फिरवायला आपल्याकडे कॅमेरा. कोणती पोझिशन आहे आज तर मी जलर होता. म्हणलं सीन काही घेणार नाही. मग या मोठ्या भाऊनं काढला होता आपला एक व्हिडिओ. मग काय देवानंद भाऊ माल काढत होता भाऊ खतरनाक. आणि मी पंजे असे टोकू झोकू जलतो रे भाऊ. कसं या मयामध्ये झाला 2 बत्ते. मोठी बी गाडी होती आणि गाडी काही झाली नाही आडी. मग काय दुसऱ्या मयामध्ये लागला. या मयामध्ये झालं 5 वाजता काम चालू. गाडी झाली 8 वाजता. आमू गेले 9 वाजता. आम्हा मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती. सावध्यामध्ये होता राधेकृष्ण बँड. मग कसा भाऊ क्वालिटी बाजू असतो. हे मोठे भावनाच होते ना. यांच्यासाठी एक घेतला सीन कारण की तो स्विच ऑफ होता त्याच्याकरता 2 मिनिटं काढलं. बँड कसा वाजतो सांगा कमेंट मध्ये.